संत गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये उत्साहाचं वातावरण। गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त राजभरातील भाविक शेगावात दाखल। एकदम दिल्ली को माननीय प्रधानमंत्री जी के सपनों के अनुसार साकार करने का काम आपने बिल्कुल विश्वास होते हो यार। देखो भाई मोबाइल हटा लो प्लीज। मैं ब्रजेश पाठक हूँ, बधाई आपको, बहुत बहुत शुभकामनाएं। बहुत स्वागत है। शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे। दिल्लीत शपथविधी सोहळ्यानंतर एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठकही पार पडेल। तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत। या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। देशाच्या राजनीतीची धुरा आता महिला मुख्यमंत्र्यांच्या हातात असणार आहे। दिल्लीत कमळ फुलल्यानंतर 10 दिवसांपासून कोण मुख्यमंत्री होणार याची उत्सुकता होती। अखेर भाजपनं रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय। आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी 10 वर्ष दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं, तर निवडणुकांच्या 2 महिने आधी आपकडून आतिशी यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं। भाजपकडून दिल्लीसाठी कोणता चेहरा पुढे येणार यावर चर्चा सुरू असतानाच काल भाजपच्या बैठकीत स्वरा भास्करचं छावा चित्रपटाबाबत वादग्रस्त विधान, जो अराजकता आणि सुव्यवस्थेचा अभावाने ग्रस्त आहे। भयानक मृत्यूनंतर बुलडोझरने मृतदेह उचलले गेले। अशा परिस्थितीत त्या गोष्टींवर चिंता व्यक्त न करता 500 वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक अत्याचारांवर जास्त संताप व्यक्त होतोय। स्वराचे ट्विट व्हायरल होताच लोकांचा राग अनावर। ठाकरेंच्या शिवसेनेचे शिष्टमंडळ मध्य रेल्वे महाप्रबंधकांची भेट घेणार। पॅसेंजर ट्रेनच्या मागणीसाठी पुनश्च एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचे शिष्टमंडळ भेट घेणार। संजय राऊत, शरद पवार आज एकाच व्यासपीठावर येणार। दिल्लीत एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं एकत्र येणार। शिंदेंना दिलेल्या पुरस्कारावरून राऊतांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रथमच राऊत पवार आमने सामने येणार। भाजपा आमदार सुरेश धस मोठ्या गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे। कृषी विभागातील वेगवेगळ्या गैरप्रकारांसंबंधी बोलणार, तर आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। मुंबईच्या दादर येथील सावरकर सभागृहावर मनसेचे विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्षकांची बैठक। पाशवी बहुमत असून देखील पालकमंत्री ठरवता येणार नाही, हे सरकारचं दुर्दैव। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांची टीका। गुलाबराव पाटील यांचे खासगी स्वयंसहाय्यक गोविंद पाटील यांचे व्हॉट्सअप हॅक, तर खासगी व्यावसायिकाचे व्हॉट्सअप हॅक झाल्याने उडाली मोठी खळबळ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा एसटी बसनं प्रवास। सोलापूर ते धाराशिव असा त्यांनी एसटी बसनं प्रवास केलाय। प्रवासादरम्यान त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या। वाढवण बंदरासाठी 21,000 कोटींचा करार, तर एनएमडीसी बंदर प्राधिकरणात सामंजस्य करार। वाढवण बंदर उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात। आमदार संदीप क्षीरसागरांनी शिवजन्मोत्सवात गाण्यावर ठेका धरला। संदीप क्षीरसागरांच्या पुढाकाराने मागील 10 वर्षांपासून बीड शहरात सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला जातो।
रेखा गुप्ता आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा दुपारी 12:30 वाजता रामलीला मैदानावर पार पडणार. गंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात धोक्याचा इशारा. नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवाणू आढळल्याची माहिती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी फेटाळलाय. तर गंगा नदीच्या पाण्यात विषारी जीवाणू आढळल्याचा होता अहवाल. काल कुंभमेळ्यात 1,10,00,000 भाविकांचं स्नान, तर पाकिस्तानातून कुंभेची चुकीची माहिती देणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर पोलिसांची सोशल साईटवर कारवाई सुरू. महाकुंभासाठी 26 फेब्रुवारीपर्यंत 13,000 रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन. तर महाकुंभासाठी आतापर्यंत 12,500हून अधिक रेल्वेगाड्या धावल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. माधव नेत्रालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी दोघांना निमंत्रण. नागपुरात 30 मार्चला होणार कार्यक्रम. अंजली दमानिया खोट्या माहितीच्या आधारे खोटं बोलत असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप. त्यांनी याबाबत एक ट्विट करत दमानिया खोटे आरोप करत असल्याचा दावा केलाय. उत्तर प्रदेशातील 75 तुरुंगांमधील 90,000 कैद्यांना विशेष पद्धतीनं महाकुंभमेळ्यात सहभागी होण्याची संधी. तर उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासन प्रयागराजाच्या संगमातून पवित्र पाणी आणून सर्व तुरुंगांमध्ये कैद्यांच्या स्नानाची करत आहेत व्यवस्था. गुजरातमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या समर्थकांचा जल्लोष. गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळाल्याने समर्थकांनी लॉरेन्सचे पोस्टर झळकवत केला जल्लोष साजरा. मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते तलावामधील गाळ काढण्याचा राज्यस्तरीय शुभारंभ. तर राज्यातील शिवकालीन तलाव, बंधारे, प्राचीन तलाव, गावतळे व पाणी पुरवण्यासाठी वापरण्यात येणारे सध्याचे तलाव यामधील गाळ काढून पाणी पुरवठ्यात वाढ करण्याची मोहीम. बीडमध्ये शिवरायांच्या विचारातून प्रेरणा घेत माजलगावमध्ये तरुणाचा स्तुत्य उपक्रम. तर शिवजयंतीनिमित्त कोणताही गाजावाजा न करता विवाह सोहळा पार. आतापर्यंत 594 मुलामुलींचा संसार उभं करून दिले. ग्रामीण भागात चणा सावगणीची कामे वेगात. जिल्ह्यात सुमारे 85,000 हेक्टर क्षेत्रात चण्याची लागवड. तर चणा काढणीला आल्याने सवंगणीची लगबग. तर मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांची अडचण. मुंबईत पावाचं उत्पादन घटणार. बेकरीतील भट्ट्या रूपांतरित करणे अशक्य. तर व्यावसायिक संघटनेचे मत. बेकरी, हॉटेल्स आणि उपाहारगृहांमध्ये भट्ट्यांचा वापर टाळण्याच्या सूचना. पाककला संस्कृती जपण्यासाठी इराणी कॅफेल लाकूड भट्टी वापरण्यास परवानगी द्या. मकरंद नार्वेकरांनी पत्राद्वारे केली मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. अमेरिकन सरकारचा मोठा निर्णय. कर विभागातून 6,700 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार. जल आणि मृदा या योजनेमार्फत जंगलातील तलावांना पुनरुज्जीवन. वन्य प्राण्यांकरिता उन्हाळ्याच्या दिवसात तलावांमध्ये पाणी उपलब्ध राहत नसल्यामुळे आता भंडारा जिल्ह्यातील तलावांचा पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. वर्ध्यातील कारंजात स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात एल्गार. तर विविध सामाजिक संघटनेकडून संताप व्यक्त. काळ्या फिती लावून विद्युत वितरण सरकारचा निषेध. हिंगोलीच्या वरडू चक्रपानमधील ग्रामसेवकांची बदली करण्याच्या मागणी. तर ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन केलंय आंदोलन. जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केलंय. साताऱ्यात वेतनवाढीसाठी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन. तर आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन द्यावे. वेतनात दरवर्षी 10% वाढ करण्यात यावी. आंदोलकांची मागणी. चंद्रपुरात महाराष्ट्र आरोग्य मित्र संघटनेचे कर्मचारी बेमुदत संपावर. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. विविध मागण्यांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन. तर आमदार रोहित पाटलांनी भेट घेत दिला पाठिंबा.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.